So on the basis of that, this we can find out the NaCl crystal. It is FCC. So this is the value 1.0 is to 0.7 is to 1.14. So this is the value. It is NaCl crystal has to be FCC. So this is the structure of your crystals. तुमच्या क्रिस्टलचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीने FCC आहे. हे कशावरून काढलंय आपण की हा रेशो घेतलाय 1/sin 5.9 1/sin 8.4 is to 1/sin 5.2. आता हे 8.4 5.2 आणि 5.9 काय आहे तर दिस इज द अँगल, दिस इज द थीटा. theta is equals to 5.9, theta is equals to this 8.4, theta is equals to that is the 5.2. So this is the angle which is makes in a crystals. NaCl crystals मध्ये जेव्हा तुम्ही क्रिस्टल रोटेटिंग मेथड्स तुम्ही यूज करताय त्यावेळेस तुम्हाला हे तीन डिफरंट अँगल्स मिळाले. सो व्हेन यू दिस टेक द रेशो ऑफ दिस वन इनटू दिस, ज्यावेळेस तुम्ही त्या याच्यात हे करता तर 1/sin theta, that will be 1/sin theta 1/sin theta like this. So this is the values which will equals to the 1.01 0.7 and is to 1.14 and this is the value, it is FCC. ही value कशाची आहे तर ही FCC आहे. So the NaCl crystal it is FCC. NaCl crystal हे काय आहे FCC. So in this way we can use these rotating crystals methods to determination the unknown crystal structure. कुठल्याही क्रिस्टलचं अननोन क्रिस्टलचं आपण स्ट्रक्चर याच्यावरून काढू शकतो. जस्ट रिवाइज करतोय की ही एक्झॅक्टली मेथड्स का आहे. दिस इज द determinations of crystal device method, that is the rotating crystals methods. This methods, या मेथड्स मध्ये आपण काय बघतोय की रोटेटिंग क्रिस्टल्स मेथड्स हे एक्स-रे स्पेक्ट्रोफोटोमीटर्स किंवा ब्रॅग्स स्पेक्ट्रोफोटोमीटर्स त्याला म्हणतोय. त्याच्यावरून आपण काय करू शकतोय की हे अँगल थीटा किंवा रोटेटिंग क्रिस्टल्स मेथड्स आपण त्याच्यावरून यूज करू शकतो त्या इन्स्ट्रुमेंट वरून. ओके, एक्स-रे स्पेक्ट्रोफोटोमीटर. सो दिस एक्स-रे स्पेक्ट्रोफोटोमीटर कशाने बनलेला असतो तर इट इज एक्स-रे ट्यूब त्यामध्ये असतो ज्याला आपण वेवलेंथ त्यामधून आपण पास करतोय तो असायला पाहिजे. इन विच द एक्स-रेज आर युनिफॉर्म वेवलेंथ. त्यामध्ये प्रत्येक वेवलेंथ युनिफॉर्म असते विच इज प्रोड्यूस इन द एक्स-रे ट्यूब and it is allowed to pass through this one slit is there and that is the narrow slits and this slits it is passing your x-rays and then after the passing through these slits your x-rays are striking on the single sample crystals which is present on the mounting rotating table. एक माउंटिंग रोटेटिंग टेबल असेल किंवा डिस्क असेल त्याच्यावरती तुमचा सॅम्पल ठेवलाय त्याच्यावर जो जाऊन आदळतोय. सो दिस क्रिस्टल इज माउंटेड. आता हा जर माउंटेड क्रिस्टल हा माउंटेड आहे किंवा तो त्या टेबलवर ठेवलेला आहे की जो अशा पद्धतीने काय होतोय फिरतोय. सो एक्सरेज विल स्ट्राईक ऑन दिस पर्टिक्युलर प्लेन. आता एक्सरे हा काय होईल एका पर्टिक्युलर प्लेनवरच तो काय होईल स्ट्राईक होईल. दुसऱ्या वेळेस तो दुसऱ्या प्लेनवर स्ट्राईक होईल का कारण तो माउंटिंग एक रोटेटिंग टेबल आहे किंवा माउंटिंग टेबल आहे जो फिरतोय आहे. त्यामुळं तुमचा एक्सरे हा एकाच ठिकाणी होणार नाही तर एका वेळेस तो एका पर्टिक्युलर प्लेनवर काय होईल स्ट्राईक होईल. दुसऱ्या वेळेस त्याची अँगल चेंज झालेला असेल तो वेगळा फिरल्यामुळे टर्न टेबल झाल्यामुळे किंवा तो माउंट झाल्यामुळे तुमच्या दुसऱ्या क्रिस्टलच्या दुसऱ्या प्लेनवरती तो काय होईल स्ट्राईक होईल. सो इन दिस वे द ग्लेझिंग अँगल कॅन बी चेंज. म्हणजेच काय होईल तुमचा जो ग्लेझिंग अँगल असेल बाय द रोटेटिंग ऑफ दिस टेबल इन अप्रोप्रिएट डायरेक्शन्स सो द ग्लेझिंग अँगल्स विल बी चेंज and if it is change ही जर चेंज होत असेल so the intensity of the reflected x-rays is measured by the recording device which will be the called as a recorded device and which is through the photographic plates. ज्यावरती तुमचा स्पॉट असतो आणि त्याच्यातून तो तुमचं रेकॉर्डिंग डिव्हाइस काय करते काय हे झालंय ते तुम्हाला रेकॉर्ड करून देते की अँगल किती आहे. फर्स्ट स्ट्रायकिंग प्लेट स्ट्रायकिंग अँगल किती असेल, सेकंड वेळा एक्सरे स्ट्राईक झाला त्यावेळेस अँगल काय असेल. So in this way we can record it the all the striking of X-rays on your crystals, right? So by this rotating table, आता हा जो slowly rotate होणारा जो टेबल आहे, so glazing angle theta at which maximum intensity of the reflected beam from a particular type of a plane. आता एक प्रत्येक टाइपचा प्लेन हा जो वेगवेगळा असेल त्याच्यावर तो तुमचा जो ग्लेझिंग अँगल असेल हा जर मॅक्सिमम असेल आणि त्याचं रिफ्लेक्ट
What happened? So that is corresponds to the maximum angle, and which is corresponds to the second reflections. So in this way, this the rotating table is slowly glazing the angles, that is theta, and which is maximum, and it is corresponds to the maximum reflections in a particular plane. So that will be recorded with the recorded device. So this process is repeated for each type of crystals plane. प्रत्येक crystals टाइपच्या याला आपण ते काय करू शकतोय, यूज करू शकतोय, so that the smallest angle at which the maximum intensity is observed to the n equals to 1. जर smallest angle असेल तर त्याला n equal to 1 म्हणायचं, ज्याला आपण फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शन म्हणतोय. त्याच्यापेक्षा जास्त जर अँगल थिटा असेल, थिटाची व्हॅल्यू असेल, तर त्याला n equals to 2 म्हणायचं, ज्याची मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे. तो त्याला आपण सेकंड ऑर्डर रिफ्लेक्शन म्हणायचं. अशा पद्धतीने आपण n equals to 3, n equals to 4 अशा पद्धतीने ते आपण रिफ्लेक्शन अँगल्स मेजर करून ते काय करू शकतोय, सांगू शकतो. So this similarly glazing angles for this another type of crystals planes will be measured, and on the basis that we can find out the interplanar distance, that is the d, we can calculate with the help of this Bragg's equation. एकदा का तुम्हाला थीटा मिळाला की त्याच्यावरून तुम्ही d काढू शकता. एक्सरेची फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ आपल्याला माहित आहे, किंवा ती त्यावरून आपल्याला स्टँडर्ड असणार आहे, त्यावरून ती आपल्याला काढता येईल. ओके, सो इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द डिफरंट type of planes and the interplanar distance, and on the basis of that d value and the theta value we can easily find out the crystal structures of any crystal lattice. फॉर एक्झाम्पल आपण याचं एक एक्झाम्पल इथं बघितलं की NaCl चं आपल्याला जर अँगल आपण या रोटेटिंग क्रिस्टल्स मेथडने जर मेजर केलं तर तो आपल्याला काय मिळतोय 5.9, 8.4 आणि 5.2 हे अँगल्स मिळतोय. So once we put the angles into this Bragg's equations, we can find out the 1 upon sine 5.9 is to, this is the ratio, 1 upon sine 8.4 is to 1 upon sine 5.2. So when you solve this, it gives the values of this one, 5.61 is to 6.84 is to 11.0. So this is the value is equals to 1.0 is to 0.7 is to 1.414. And this is the values which will be indicate that your NaCl crystal has to the face centered cubic. याचं जे स्ट्रक्चर आहे हे फेस सेंटर्ड क्युबिक सारखं स्ट्रक्चर आहे असं आपण म्हणतो. So this is the rotating crystals method is used to determine the crystal structure of unknown crystals, right? Crystal lattice. So this is the first methods. सेकंड मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चर्सला बघूया. ओके, पावडर कोटिंग मेथड ही नेक्स्ट लेक्चर्सला बघूया. ओके, सो नाउ आय एम गोइंग टू क्लोज द लेक्चर्स. ओके, ब्रॅग्स इक्वेशन्स आणि यामध्ये काय डिफिकल्टी असते तर नक्की विचारा. असाइनमेंट्स तुम्हाला पाठवलेली आहे, ती असाइनमेंट्स सॉलिड स्टेटची व्यवस्थित सोडवा आणि मला रिटर्न बॅक पाठवा. ठीक आहे, I will check it.